नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून विविध आजारांची आणि त्यांवरील उपचारांची सखोल माहिती मिळवतो. कॅन्सर हा शब्द जरी ऐकला तरी अनेक जणांना धडकी भरते, कारण हा आजार म्हणजे आपल्या आयुष्याचा अंत असंच सर्वांना वाटतं. पण असं नाहीये. योग्य काळजी घेतल्यास आपण कर्करोगाशी नक्कीच यशस्वी झुंज देऊ शकतो, असं स्वतः डॉक्टरच सांगतात. आज आपण जाणून घेणार आहोत कर्करोगावरील उपचार आणि प्रिसिजन पर्सनलाइज्ड काळजीचं महत्त्व. त्यासाठी कार्यक्रमात स्वागत करते आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर निखिल पर्वते आणि डॉक्टर रविकुमार वाटेगावकर यांचा. नमस्कार. नमस्कार. चर्चेला सुरुवात करूया. तत्पूर्वी दोन्ही डॉक्टरांची आपल्याला ओळख करून देते. डॉक्टर निखिल पर्वते हे गायनेक ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्जन आहेत. त्यांना या क्षेत्रात तब्बल 22 वर्षांहून अधिक क्लिनिकल अनुभव आहे. त्यांनी आजवर 1000हून अधिक गायनेक ऑन्कोलॉजी शस्त्रक्रिया अतिशय यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत आणि त्यामध्ये सुमारे 200 रोबोटिक शस्त्रक्रियांचाही समावेश होता. त्यांनी आपलं सुपर स्पेशालिटी प्रशिक्षण गुजरात कॅन्सर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात GCRI अहमदाबाद इथून पूर्ण केलं, जे भारतातील अग्रगण्य कर्करोग उपचार संस्थांपैकी एक आहे. आता आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर पर्वते हे आधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अचूक, प्रगत आणि रुग्ण केंद्रित कर्करोग उपचार देतात, ज्यामध्ये त्यांचा सर्जिकल अनुभव आणि तांत्रिक कौशल्य यांचा उत्कृष्ट समन्वय दिसून येतो. त्याचबरोबर डॉक्टर रविकुमार वाटेगावकर हे अत्यंत अनुभवी मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत. त्यांनी MD इन इंटरनल मेडिसिन ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांचं वैद्यकीय शिक्षण हे BJ मेडिकल कॉलेज पुणे इथून पूर्ण झालंय. पुढे गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट अहमदाबाद इथे DM मेडिकल ऑन्कोलॉजीचं विशेष प्रशिक्षण त्यांनी घेतलं. 15 वर्षांचा त्यांना अनुभव आहे किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपीमध्ये. आता सुरुवात करते मी वाटेगावकर सर आपल्यापासून. आम्हाला सुरुवातीला हेच सांगा की कर्करोगावरील उपचार आजवर किती बदलत गेले, गेल्या काही वर्षांमध्ये या उपचारांमध्ये किती प्रगती झाली आहे? ओके. सो पूर्वी कॅन्सर म्हटलं की आपल्याला आठवायचं की सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिओथेरपी. पूर्वी आम्ही सगळ्यांना डायग्नोसिस झालं की आम्ही किमोथेरपी, सर्जरी, रेडिओथेरपी एवढेच उपचार सांगायचो. पण गेल्या काही वर्षामध्ये ट्रीटमेंटमध्ये खूप बदल झालेले आहेत. ट्रीटमेंटमध्ये नवीन नवीन टेस्ट आलेले, जसे की मोलेक्युलर प्रोफाइलिंग, IHC मेथड्स वगैरे. ह्यामुळे आपण कॅन्सरला वेगवेगळ्या टाईपमध्ये डिवाईड करतो. प्रत्येकासाठी आता इंडिव्हिज्युअलाइज थेरपी आपण प्लॅन करत असतो. सो आता एक कॅन्सर आणि त्याला एकच ट्रीटमेंट अशी राहिलेली नाही आहे. प्रत्येक पेशंटसाठी वेगळी ट्रीटमेंट झालेली आहे. आता समजा ब्रेस्ट कॅन्सर असेल तर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आम्ही काय करतो की पेशंटच्या बायोप्सीनंतर आम्ही त्यावरती ER, PR, HER2 असे वेगवेगळे टेस्ट करतो. पेशंटला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आम्ही डिवाईड करतो. तसेच आम्ही पेट स्कॅन वगैरे करून त्याच्या स्टेजमध्ये करतो. प्रत्येक स्टेज आणि प्रत्येक टाईपनुसार आम्ही पेशंटला वेगवेगळे ट्रीटमेंट प्लॅन सांगतो. काही पेशंटला आम्ही पहिल्यांदा सर्जरी सांगतो, काही पेशंटला आम्ही पहिल्यांदा किमोथेरपी, नंतर मग सर्जरी, असे वेगवेगळे प्लॅन करू शकतो. अच्छा, आता डॉक्टर निखिल आपण आम्हाला सांगा, आज आपला विषयच आहे की आपण प्रिसिजन उपचारांविषयी जाणून घेणार आहोत कर्करोगावरील. प्रिसिजनचा नेमका अर्थ काय आहे? प्रिसिशनचा अर्थ की पूर्वी आपण जसं सांगायचो की कॅन्सर असला की कुठल्या तरी कॅन्सरग्रस्त अवयव, ऑर्गनला ट्रीट करायचो. पण आता प्रिसिशन म्हणजे काय, तो कॅन्सर कशामुळे होतं, जेनेटिक मेकअप काय पेशंटचा, काय म्युटेशन्स होतात, काय चेंज होतात, त्याच्यामुळे तो कॅन्सर कसा उद्भवतो आणि ते शोधण्यासाठी कसे नवीन टेस्ट, जसं काय NGS कॅन्सर स्क्रीनिंग टेस्ट म्हणतो, मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणतो, म्हणजे या सगळ्या मॉलिक्युलर आणि एकदम सखोल अभ्यास करून तो कॅन्सर कशामुळे उद्भवला आहे आणि तो कसा पसरू शकतो हे कंप्लीट स्टडी करून मग त्याच्यावर उपचार करणं, हे प्रिसिशन ऑन्कोलॉजी आहे. अगदीच अगदीच. डॉक्टर वाटेगावकर, सिस्टेमॅटिक उपचार जे असतात, सिस्टेमिक उपचार, त्यांच्या प्रगतीच्या पार्श्वभूमीवर लोकल ट्रीटमेंट जी दिली जाते ती किती महत्त्वाची असते? ओके. सो सुरुवातीला आपण बघूया की सिस्टमिक थेरपीज म्हणजे काय. सिस्टमिक थेरपीमध्ये आपल्याला किमोथेरपीज येतात, टार्गेट थेरपीज येतात आणि इम्युनोथेरपीज येतात. आता नवीन नवीन जसं टेस्ट डेव्हलप झाले तसे नवीन टार्गेट थेरपीज, नवीन इम्युनोथेरपीज आलेले आहेत मार्केटमध्ये. आणि कॅन्सरमध्ये त्या ट्रीटमेंटमध्ये रिझल्ट्स खूप इम्प्रूव्ह झालेत. काही कॅन्सर ह्या ट्रीटमेंटमुळे आपण काही कॅन्सरमध्ये ना सर्जरीच्या अगोदरच किमोथेरपी किंवा टार्गेट थेरपी किंवा इम्युनोथेरपी देतो. आणि या ट्रीटमेंटमुळे बऱ्याच वेळेला पूर्ण कॅन्सर पेट स्कॅनमध्ये आपण क्लिअर बघतो. तरीही अशा कॅन्सरला सर्जरीची आवश्यकता असते. आपण सर्जरी किंवा लोकल ट्रीटमेंटमध्ये रेडिओथेरपी आपण इग्नोर करत नाही. दोन्ही ट्रीटमेंट एकमेकाला पूरक आहेत. दोन्ही ट्रीटमेंट एकमेकाला कॉम्प्लिमेंट करतात.
दोन्ही ट्रीटमेंटचं एकत्रित ट्रीटमेंट घेतली असता रिझल्ट खूप इम्प्रूव्ह होऊन जातात, क्युअर रेट वाढून जातात. अच्छा, आजकाल ना जर आपण पाहिलं ना तर विविध आजारांवर रोबोटिक उपचार केले जातात, मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी केली जाते, कर्करोगावर सुद्धा या सर्जरी उपलब्ध आहेत, बरोबर? या दोन्ही सर्जरीमुळे ज्या पारंपरिक सर्जरी आहेत कर्करोगावर, त्यांमध्ये कसा बदल झालाय, कशी प्रगती झाली आहे? खूप छान प्रश्न आहे. पारंपरिक सर्जरीमध्ये बहुतांश लोकांना माहीत असेल की हॉस्पिटल स्टे जास्त, कट जास्त, त्याच्यामुळे इन्फेक्शन आणि बाकी कोलॅटरल डॅमेज म्हणजे बाकी इतर ऑर्गन्सला पण त्रास होणं हे जास्त प्रमाणात व्हायचं, म्हणून पेशंटला फील गुड फॅक्टर कधीच नसायचा. आता मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीमध्ये खास करून रोबोटिक सर्जरीमध्ये काय होतं, बिकॉज ती शस्त्रक्रिया ॲब्सोल्युटली पेनलेस आहे, खूप ब्लडलेस आहे, रिकव्हरी खूप फास्ट आहे. आमच्याकडे काही कॅन्सर्समध्ये तो आफ्टर रोबोटिक सर्जरी विदिन 24 आवर्स पेशंटला डिस्चार्ज केले जातात आणि रिटर्न टू वर्क खूप फास्ट होतं. तर त्यामुळे आणि मुख्य म्हणजे कुठल्याही प्रकारचा ड्रेन किंवा कथेटर किंवा ट्यूब पेशंटच्या शरीरात अंगात या शस्त्रक्रियेनंतर नसतात. तर त्याच्यामुळे भरपूर बदल पारंपरिक शस्त्रक्रिये वर्सेस जे आम्ही आता मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी करतो त्याच्यात बदल दिसलेला आहे. अच्छा, पण डॉक्टर, मेडिकल ऑन्कोलॉजीच्या दृष्टिकोनातून सर्जरीचा फायदा हा सर्वाधिक कोणत्या रुग्णांना होतो? ओके, सो आम्ही प्रत्येक पेशंटला आम्ही सर्जरी ऑफर करू शकत नाही. जसं की ॲडव्हान्स कॅन्सरमध्ये आम्ही सर्जरी शक्यतो टाळतो, पण कोणताही कॅन्सरचं निदान झालं की आम्ही पहिल्यांदा काय करतो की पेशंटचं बायोप्सी आणि त्याच्यावरती काही स्पेशल टेस्ट करून कॅन्सरचं कोणतं टाईप आहे पाहतो आणि पेट स्कॅन वगैरे करून आम्ही कॅन्सरची स्टेज पाहतो. सो अर्ली स्टेज म्हणजे स्टेज 1 किंवा स्टेज 2 कॅन्सरमध्ये मोस्ट ऑफ द सॉलिड ट्युमर्सना सर्जरी लागते. जसं की स्टेज 3 कॅन्सर आहे त्याला आपण लोकली ॲडव्हान्स कॅन्सर म्हणतो, त्या कॅन्सरला सुद्धा आपण सुरुवातीला किमोथेरपी किंवा टार्गेट थेरपी वगैरे देऊन आजार आपण कमी करतो आणि त्यानंतर आपण सर्जरीसाठी त्यांना आपण ॲडवाईस करतो. पण असे काही कॅन्सर असतात स्टेज 4 ज्यामध्ये ना फक्त 1 किंवा 2 ठिकाणी आजार पसरलेला असतो आणि तो पण सर्जिकली रिसेट करणं शक्य असतं. अशा पेशंटमध्ये आम्ही काही कॅन्सरसाठी जसं की कोलन कॅन्सर असेल त्यामध्ये आम्ही सुरुवातीला किमोथेरपी देऊन आजार श्रिंक करतो आणि नंतर आम्ही सर्जनकडून ॲडवाईस घेतो. जर सर्जन कॉन्फिडंट असेल की ट्यूमर पूर्ण काढू शकत असू तर आम्ही अशा पेशंटला नक्कीच सर्जरी ॲडवाईस करतो. बट सर्जनला जर असं वाटत असेल की ट्यूमर पूर्ण निघू शकत नाही तर अशा पेशंटला आम्ही सर्जरी ॲडवाईस करू शकत नाही. सो सिस्टेमिक थेरपीसोबत जेव्हा आपण लोकल ट्रीटमेंट करतो त्यावेळेला नक्कीच रिझल्ट्स इम्प्रूव्ह होऊन जातात, पण हे प्रत्येक केसेसमध्ये शक्य नाही आहे. सो प्रत्येक पेशंटला आपण सर्जरी ऑफर करू शकत नाही, पण ज्यांना सर्जरी करून फायदा व्हायची शक्यता असते त्यांनाच आपण इन ॲडिशन टू सिस्टेमिक थेरपी सर्जरी ऑफर करतो. अच्छा, प्रत्येक रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता नसते, त्यांना तुम्ही ॲडवाईस करत नाही शस्त्रक्रिया, असं तुम्ही सांगितलं सर. यावरूनच मला डॉक्टर निखिल आपल्याला विचारायचं आहे की रोबोटिक शस्त्रक्रिया आणि मिनिमल इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रिया या दोन शस्त्रक्रियांचा नेमका कोणत्या रुग्णांना फायदा होतो? रोबोटिक सर्जरीचा खास करून त्या रुग्णांना फायदा होतो की ज्यांना गर्भपिशवी मुखाचं म्हणजे ग्रीवाचं कॅन्सर आहे, गर्भपिशवीचं कॅन्सर आहे, प्रोस्टेट कॅन्सर आहे, किडनी कॅन्सर आहे, लार्ज इंटेस्टाईन जे आतडे आहेत, रेक्टम, कोलॉन, मोठे आतडे त्यांचा कॅन्सर आहे, स्टमकचा कॅन्सर आहे, इसोफेगसचा कॅन्सर आहे. सर्वसाधारणपणे या सर्व कॅन्सर्सचा त्यांचा जास्त फायदा होतो. आणि प्लस काही पेशंट्स असतात की ज्यांचं वजन खूप जास्त असतं, ज्यांना आपण ओबीस पेशंट सांगतो, त्या पेशंट्समध्ये तर ही शस्त्रक्रिया खूपच फायदा या पेशंट्सला देतात. अच्छा, सुरुवातीला जेव्हा मी आपली ओळख करून दिली आपल्या प्रेक्षकांना तेव्हाच मी सांगितलं की डॉक्टर वाटेगावकर यांना 15 वर्षांचा अनुभव आहे किमोथेरपी, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपीमध्ये. या सगळ्या थेरपी रुग्णांसाठी किती प्रभावी ठरतात? ओके, सो आम्ही ज्याला ट्रेनिंग घेत होतो त्याला आमच्याकडे फक्त किमोथेरपीचे ऑप्शन अवेलेबल होते, पण आता माझ्याकडे नवीन टार्गेट थेरपीज अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल आम्हाला लंग कॅन्सरमध्ये आम्ही बऱ्याच पेशंटचं मोलेक्युलर प्रोफाइलिंग करतो आणि त्या प्रोफाइलिंगनुसार पेशंटला काही पेशंटसाठी टॅबलेट ऑफर करतो, काही पेशंटला किमोथेरपी, इम्युनोथेरपी किंवा टार्गेट थेरपीचे इंजेक्शन्स ऑफर करतो. सो सांगायचं झालं तर लंग कॅन्सरमध्ये आजच्या घडीला आपल्याकडे 30 ते 35 प्रकारचे टॅबलेट अवेलेबल आहेत, 7 ते 8 प्रकारच्या इम्युनोथेरपीज अवेलेबल आहेत, 3 ते 4 प्रकारच्या टार्गेट थेरपीचे इंजेक्शनसुद्धा अवेलेबल आहेत. सो प्रत्येक पेशंटसाठी आता आपण ह्या न्यू टेस्टचा यूज करून पेशंटच्या कॅन्सरचं सब टायपिंगमध्ये डिव्हिजन करतो आणि प्रत्येक टाईपसाठी
आपण प्रत्येकाला सेपरेट स्पेसिफिक थेरपी देतो. त्याला असं आपण म्हणतो पर्सनलाइज थेरपी. आणि ह्या थेरपी ही जी पर्सनलाइज थेरपी आहे ह्यामुळे रिझल्ट्स खूप इम्प्रूव्ह होतात. त्यासोबत ह्या पर्सनल थेरपीचा यूज करून ट्युमर श्रिंक होतो. त्यामुळे बऱ्याच पेशंटला आता काही पेशंट जे सुरुवातीला इनऑपरेबल असतात ते ह्या ट्रीटमेंटचा यूज होऊन आता पेशंट नंतरच्या वेळेला ते ट्युमर श्रिंक झाल्यानंतर ऑपरेट पण होऊ शकतात. असे त्या नवीन नवीन ट्रीटमेंटचे फायदे होत आहेत. अच्छा, आता पुन्हा एकदा आपण प्रिसिजन सर्जरीकडे येऊया. डॉक्टर, जेव्हा सिस्टेमिक उपचारांसोबत प्रिसिजन सर्जरी केली जाते तेव्हा गुंतागुंत जी असते या सगळ्या उपचारांमधली ती किती कमी होते? आणि त्याचबरोबर असा एक समज आहे किंवा हे खरं सुद्धा आहे की कर्करोग एकदा बरा झाल्यावर तो पुन्हा येतो, तर ही शक्यता सुद्धा कमी होऊ शकते का यामुळे? येस, छान प्रश्न आहे. तुझ्या प्रश्नाचे दोन पार्ट्स आहे, म्हणजे कॉम्प्लिकेशन आणि रिकरन्स. सो साधारणपणे रोबोटिक सर्जरीमध्ये काय होतं की द सर्जरीची पूर्ण सिस्टम अशी वेल डिफाईन्ड आणि स्ट्रक्चर आहे की आम्ही सर्जरी करत असताना एवढं भयंकर मॅग्निफिकेशन होतं प्रत्येक टिश्यूचं, असं वाटतं जणू काय मान कापून पेशंटच्या पोटाच्या आत ठेवलेलं आहे, तेवढं मॅग्निफिकेशन मिळतं. दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण, पण हे ऐकायला फार भयानक वाटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे डेक्स्टरिटी ऑफ मुवमेंट्स आहे, जे आपली रिस्ट 360 डिग्रीज मुवमेंट करू शकत नाही, पण रोबोटिक सर्जरीचे इन्स्ट्रुमेंट्स 360 डिग्री मुवमेंट्स करू शकतात. तर त्याच्यामुळे काय होतं, प्रिसिशन होतं. जर का दोन अवयव चिकटलेले असेल तर त्याला सेपरेट करणं इझी होतं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट की ज्या हिशोबाने ते आम्ही सर्जरीमध्ये एखाद्या गोष्टी कट करतो तर त्या प्रिसिशन जो असतो कटचा तो पण खूप जास्त लेझर ड्रिव्हन असतो. तर त्यामुळे कॉम्प्लिकेशन होण्याचे चान्सेस आपल्या रूटीन पारंपरिक सर्जरीपेक्षा खूप कमी होऊन जातात. म्हणून कॉम्प्लिकेशन्स खूप कमी आहे. आणि बिकॉज ऑफ द प्रिसिशन आम्ही जो कॅन्सर असतो, कॅन्सर सर्जरीचं बेसिक शिकवणूक काय आहे की कॅन्सर काढायचं असताना त्याचा भोवतीचा सर्व टिश्यू काढा 2-3 सेंटीमीटरचा. तर प्रिसिशनमुळे तो सर्व टिश्यू निघाल्यामुळे चान्सेस ऑफ रिकरन्स म्हणजे कॅन्सर परत येण्याची शक्यता खूप कमी होऊन जाते. तर म्हणून रोबोटिक सर्जरीमुळे कॉम्प्लिकेशनच्या या कारणांमुळे रेट आणि रिकरन्सचे रेट पण आम्ही खूप कमी प्रमाणात बघतो. अच्छा, डॉक्टर वाटेगावकर, प्रिसिजन आधारित आणि जे मल्टीडिसिप्लिनरी उपचार पद्धती असतात त्यामुळे सर्व्हायव्हलसाठी किंवा एकूणच कसा फायदा होतो? ओके, सो कोणत्याही कॅन्सर ज्यावेळेला मी ट्रीटमेंट प्लॅन करतो त्यावेळेला मी ट्युमर बोर्ड मीटिंग घेतो किंवा त्याला म्हणतात मल्टीडिसिप्लिनरी मीटिंग. त्या मीटिंगमध्ये आम्ही सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, देन रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, न्यूक्लिअर फिजिशियन्स, देन पॅथॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट वगैरे आम्ही सगळे एकत्र मिळून पेशंटचे सगळे रिपोर्ट अनालिसिस करतो. त्यानुसार पेशंटचा ट्युमर टाईप, ट्युमर स्टेज वगैरे डिसाईड केलं जातं आणि त्यानंतर पेशंटसाठी प्लॅन बनवला जातो. सो काही पेशंटसाठी किमोथेरपी नंतर सर्जरी असा प्लॅन बनतो, काही पेशंट सर्जरी नंतर किमोथेरपी, रेडिएशन असा प्रत्येक पेशंटसाठी स्पेसिफिक प्लॅन बनला जातो. ह्यामुळे काय होतं की पहिल्याच दिवशी पेशंटला आयडिया येते की आपली ट्रीटमेंट किती दिवस चालणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काही अननेसेसरी ट्रीटमेंट्स आहेत, ओव्हर ट्रीटमेंट आहेत, ह्या गोष्टी आपण टाळू शकतो. ह्या सगळ्या ट्रीटमेंटमुळे पेशंटला स्टँडर्ड ट्रीटमेंट मिळते, पेशंटचा क्युअर रेट वाढतो, पेशंटचं सर्व्हायवल वाढतं, पेशंटचे क्युअर रेट वाढल्यामुळे आणि कॉम्प्लिकेशन कमी झाल्यामुळे पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होते. सो असे अनेक फायदे आहेत मल्टी डिसिप्लिन मीटिंगसाठी. सो आयडियली प्रत्येक कॅन्सर पेशंटची ट्रीटमेंट प्लॅन करण्यापूर्वी त्याची ट्युमर बोर्ड मीटिंग किंवा मल्टी डिसिप्लिनरी मीटिंग झाली पाहिजे. अगदीच. डॉक्टर निखिल, आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की प्रिसिजन आधारित जी उपचार पद्धती असते, सर्जरी असते, ज्यामुळे एकूणच व्यक्तीचं जीवनमान कसं सुधारतं आणि मुळात कर्करोग झाल्यानंतर आपल्याला इतका मोठा गंभीर आजार झाला आहे, यामध्ये आपली केस जाणार आहे, त्या सगळ्या विचारानेच व्यक्तीचा आत्मविश्वास खालावतो. तर तो आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी कसा फायदा होतो? कसं असतं, प्रिसिशन ऑन्कॉलॉजी आता तुम्ही ऐकत आहात की इट इज व्हेरी टार्गेटेड सिस्टम ऑफ ट्रीटमेंट इन कॅन्सर्स. तर त्याच्यामुळे काय होतं, एस्पेशली आपण जेव्हा शस्त्रक्रिया करतो, शस्त्रक्रियेनंतर पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करण्यासाठी रोबोटिक हा एक मोठा पडाव आलेला आहे आजच्या काळात सर्जरीमध्ये. पेशंट फास्ट रिकव्हरी होतं, ते सर्जरीनंतर त्यांना पेन फ्री असतात, व्हेरी लेस ब्लड लॉस असतं, रिटर्न टू वर्क म्हणजे पेशंट आपलं ऑपरेशननंतर परत आपल्या कामाला परत लवकर जॉईन होऊ शकतात. पेशंटची जी फॅमिली आहे, केअर गिवर्स ज्याला म्हणतात, ते सुद्धा लवकर त्यांना पण पेशंट मागे खूप लागावं लागत नाही, ते परत त्यांच्या पण कामाला जातात. तर एकंदरीत पेशंटचा कॉन्फिडन्स याच्यामुळे वाढतो की आपली कॅन्सर शस्त्रक्रिया झालेली आहे आणि आपण परत लवकर कामावर गेलो, आपल्या घरचे लोक आपल्या मागे लागलेले नाही आहे.
आणि आपल्याला ऑपरेशनमुळे पेन, ब्लड लॉस आणि त्याच्यामुळे होणारे त्रास होत नाही आहे. सो ओव्हरऑल पेशंटला एक तो कॉन्फिडन्स आणि फील गुड फॅक्टर खूप चांगल्या प्रमाणात जाणवतो असं आम्ही बघितलेलं आहे. अगदीच कर्करोग आणि त्यावरील प्रिसिजन उपचार पद्धतीबाबत आपल्याकडून आणखी सविस्तरपणे माहिती जाणून घ्यायचीच आहे, पण आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पाहताय हितगुज आणि आजचा आपला विषय आहे कर्करोगावरील उपचार आणि प्रिसिजन उपचार तसंच पर्सनलाइज्ड उपचारांचं महत्त्व आणि काळजीचं सुद्धा महत्त्व, आणि ज्याबाबत आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर निखिल पर्वते आणि डॉक्टर रविकुमार वाटेगावकर. पुन्हा एकदा ब्रेकनंतर सुद्धा तुमचं स्वागत आहे. आपण पुढची चर्चा आता सलग करणार आहोत. डॉक्टर वाटेगावकर, तुमच्याकडून जाणून घ्यायचा अगदी मूळ प्रश्न की कर्करोग नेमका होऊ शकतो कोणाला? ओके, सो कर्करोग हा कोणत्याही वयात होऊ शकतो. लहान बाळाला पण होऊ शकतो आणि मोठ्या माणसांना पण होऊ शकतो. लहान बाळाला सुद्धा होऊ शकतो? लहान बाळाला पण होऊ शकतो. पण आपण मॅक्सिमम पेशंट बघतो ते जनरली 50च्या नंतरचे असतात आणि मोस्ट ऑफ द पेशंट आम्ही जे ओपीडीमध्ये पाहतो ते 60-65 एजचे असतात. पण हा कॅन्सर कोणत्याही एजमध्ये होऊ शकतो. काही कॅन्सर आहेत, लंग कॅन्सर आहे, ओरल कॅव्हिटी कॅन्सर आहे, त्यांच्यामध्ये आपल्याला कारण सापडतं की ओके तंबाखू आहे, बिडी आहे, सिगरेट आहे, दारू आहे. पण बाकीच्या बऱ्याच कॅन्सरमध्ये आपल्याला कारण सापडत नाही. सो प्रत्येक कॅन्सरमध्ये कारण सापडेल असं नाही आहे. 5 ते 10% कॅन्सर हे अनुवंशिक असतात, ज्यामध्ये आपल्याला पेशंटची हिस्ट्री घेतल्यानंतर कळतं की ओके त्यांच्यामध्ये अनुवंशिकता आहे आणि आपण त्यांना जेनेटिक टेस्टिंग ॲडवाईस करतो. आता बऱ्याचशा नवीन जेनेटिक टेस्टिंग अवेलेबल झालेल्या आहेत आणि त्या ब्लड टेस्ट केल्यानंतर आपल्याला ते पॉझिटिव्ह आलं तर नंतरच्या त्यांच्या फॅमिली मेंबरसाठी आपण प्रिकॉशनरी स्क्रीनिंग टेस्ट सांगू शकतो आणि कॅन्सरचं लवकर निदान करू शकतो. सो कॅन्सर कोणत्याही एजमध्ये होऊ शकतो. कॅन्सरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की कॅन्सरचं लवकर निदान झालं पाहिजे, कारण जेवढं लवकर निदान होईल तर तेवढं क्युअर रेट वाढेल. फॉर एक्झाम्पल अर्ली स्टेजमध्ये, स्टेज 1, स्टेज 2 मध्ये क्युअर रेट 80%च्या वरती आहे. म्हणजे जेवढ्या लवकर निदान होईल तितक्या लवकर आपण उपचार घेऊ शकतो. येस. सो स्टेज 4 मध्ये बरेचसे कॅन्सर क्युअर होत नाहीत, फक्त काही % कॅन्सरच क्युअर होऊ शकतात. सो जेवढ्या लवकर कॅन्सरचं निदान होईल तेवढं कॅन्सर बरं व्हायचं प्रमाण जास्त होतं. अगदीच. मी सुरुवातीलाच सांगितलं की आता आपण रुग्णसेवा देता आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये. आपल्या प्रेक्षकांमध्ये कोणी असतील ज्यांना आपल्याकडून मार्गदर्शन हवं असेल, एखादा सल्ला हवा असेल किंवा उपचार घ्यायचे असेल आपल्या हॉस्पिटलमधून, तर त्यांना कृपया आपण सांगावं की आपलं हॉस्पिटल कसं सुसज्ज आहे. डॉक्टर निखिल. आदित्य बिर्ला हॉस्पिटल चिंचवड पुण्याला आहेत आणि इट्स अ 500 बेडेड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. त्याच्यात आमची कॅन्सर ट्रीटमेंटसाठी एक वेगळी स्पेशल बिल्डिंग आहे की ज्याच्यात सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, पेट CT, MRI, बायोप्सीज हे सगळं एका छताखाली अवेलेबल आहे. आणि त्याचबरोबर पेशंटला सायकोलॉजी केअर, कारण कॅन्सर पेशंट्सला लागते, त्यांना डाएट ॲडवाईस, त्यांना फिजिओथेरपी, रिहॅबिलिटेशन, प्लास्टिक सर्जरी, कॉस्मेटिक सर्जरी हे पण त्यांना एका छताखाली मिळतं. प्लस आमच्या हॉस्पिटलमध्ये 150च्या वर ICU बेड आहे, कारण कॅन्सर थेरपी एस्पेशली आम्ही जेव्हा सर्जरी करतो, लॉंग सर्जरीज असतात तर त्यांना ICU बॅकअप, ब्लड बँक बॅकअप, क्रॉस स्पेशालिटी म्हणजे कोणाला नेफ्रॉलॉजिस्टची गरज पडली, कोणाला कार्डिओलॉजिस्टची गरज पडली, म्हणजे या सगळ्या सोयी. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कॅन्सरमध्ये हिस्टोपॅथॉलॉजी जे आपण पॅथॉलॉजी म्हणतो ते डिपार्टमेंट खूप स्ट्रॉंग पाहिजे. इमेजिंग, CT, MRI, पेट CT हे डिपार्टमेंट खूप स्ट्रॉंग पाहिजे. तर हे सगळं गोळाबेरीज करून प्रिसिशन, आपण आज प्रिसिशनवर बोलतोय, तर प्रिसिशन डायग्नोसिस आणि प्रिसिशन ट्रीटमेंटवर भर देता हे सगळं त्या रुग्णाला एकाच छताखाली कुठेही न जाता मिळेल. हे आम्ही आदित्य बिर्लामध्ये नेहमी करतो आणि डेडिकेटेड स्पेशल कॅन्सर विंग आमची आहे की जे एकाच छताखाली सगळे कॅन्सर ट्रीटमेंट होतं. म्हणजे अतिशय सुसज्ज असं हे हॉस्पिटल आहे आणि जिथे कर्करोग रुग्णांची विशेष अशी काळजी घेतली जाते असं डॉक्टरांनी स्वतः सांगितलेलं आहे. डॉक्टर, आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना आपण काय सल्ला द्याल सविस्तरपणे? ओके, सो मी सांगितल्याप्रमाणे कॅन्सर कोणत्याही एज ग्रुपमध्ये होऊ शकतं, पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की कॅन्सरला सुरुवातीच्या स्टेजमध्ये निदान करणं आहे. जर कॅन्सर सुरुवातीच्या स्टेजमध्ये सापडला तर त्याचे क्युअर रेट्स वाढतात. त्यामुळं कॅन्सरच्या पेशंटनी किंवा कॅन्सरचे ज्यांना लक्षणं आढळत आहेत त्यांनी लवकर डॉक्टरना कन्सल्ट केलं पाहिजे, कारण लवकर कन्सल्ट केलं, लवकर डायग्नोसिस झाला तर क्युअर रेट
खूप जास्त आहेत आणि जर आपण ॲडव्हान्स स्टेजमध्ये सापडलं तर क्युअर रेट्स कमी होतात. सो कॅन्सरला घाबरू नका. कॅन्सर बाकीच्या आजारासारखाच आजार आहे आणि तो आता क्युअर होऊ शकतो. नवीन थेरपी झाले, टार्गेट थेरपी, इम्युनोथेरपी आले, त्यामुळे अजून कॅन्सरचा क्युअर रेट वाढलेला आहे. सो कॅन्सरला घाबरायची गरज नाही आहे. कॅन्सरचे जर सिम्पटम असतील तर तुरंत डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे. मी असं म्हणेल की काही ठराविक कॅन्सर्स आहे की ज्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स पण आहे आणि त्या कॅन्सर्सचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स इनफॅक्ट आमच्या आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये याच कॅन्सर प्रिव्हेन्शन ज्याला मी प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजी म्हणतो त्यांचे पण भरपूर टेस्ट होतात आणि ते आमचं हॉस्पिटल खूप मिनिमम कॉस्टमध्ये सर्व पेशंट सर्वांना अवलंबून करून देते. तर प्रेक्षकांनी त्याचा फायदा घ्यावा आणि प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजी कॅन्सर प्रिव्हेन्शनवर जास्त भर द्यावा ही माहिती मी माझ्या मार्फे पेशंट सर्वांना सांगायचं इच्छितो. अगदीच अगदीच. आणि त्याचबरोबर आपल्या हॉस्पिटलकडून काही पॅकेजेस सुद्धा राबवली जातात. येस, सो कॅन्सर प्रिव्हेन्शन पॅकेजेस आहे ज्या खास करून खूप कमी कॉस्टमध्ये राबवली जात आहेत आणि आय थिंक त्याचा प्रत्येकाने फायदा घ्यावा. अगदीच अगदीच. खूप खूप आभार डॉक्टर. आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना कर्करोगाविषयी इतकं सखोल मार्गदर्शन दिलं. त्यापेक्षा जास्त त्यांना आपण आत्मविश्वास दिलात की यावर उपचार शक्य आहेत. कॅन्सर म्हणजे आपल्या आयुष्याचा अंत नाही. याविषयी आपले खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.